श्री स्वामी समर्थ. उन्हाळ्यात टाचांना पडणाऱ्या भेगा हा प्रॉब्लेम अनेकांना होतो, कारण आपण उन्हात असतो. त्यामुळे उन्हाच्या कडक झळा, शरीरात पाण्याची कमतरता, घाम येणे, उष्णता यामुळे ही समस्या वाढू शकते. तर याच्यावरच आज आपण काही उपाय बघणार आहोत. तर पहिलं म्हणजे नारळाचं तेल. रात्री झोपण्याआधी तुमचे पाय कोमट पाण्यात व त्यात थोडं मीठ टाकून स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर खोबरेल तेल हातावर घेऊन तळ पायाला संपूर्ण व पायाची बोटे यांना तेलाने चांगलं मसाज करायचं आहे. मसाज झाल्यावर सॉफ्ट कॉटनचे सॉक्स घालून झोपायचं आहे. अजून एक उपाय म्हणजे 2 चमचे तुम्ही नारळाचं तेल घ्यायचं आहे व त्यात अर्धा चमचा कापूर टाकून हलकं गरम करून घ्यायचं आहे. थंड झाल्यावर हे मिश्रण जे आहे ते स्वच्छ टाच किंवा पाय धुवून टाचांवर लावायचं आहे व सॉक्स घालून झोपून जायचं आहे. पुढील जो उपाय आहे तो आहे कोरफड आणि ग्लिसरीनचा. रात्री झोपायच्या आधी 2 चमचे ताजं किंवा मार्केटमधलं प्युअर कोरफड जेल घ्यायचं आहे. त्यात 1 चमचा ग्लिसरीन नीट मिसळून हे मिश्रण तुमच्या संपूर्ण तळ पायावर लावायचं आहे व 5 मिनिटं हलक्या हाताने मसाज करायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण जे आहे ते स्किनच्या आत खोलवर शोषलं जाईल. पुढील उपाय म्हणजे मोहरीचं तेल. हे तर खूप महत्त्वाचा उपाय आहे. मोहरीच्या तेलात असतात ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, जे त्वचेला पोषण देतात व यामध्ये व्हिटॅमिन ई सुद्धा असतात, जे टिश्यू रिपेअर करण्याचं व क्रॅक भरून काढण्याचं काम करतात. तर झोपण्याआधी तुम्हाला पाय स्वच्छ धुवून घ्यायचं आहे व मोहरीचं तेल हे टाचांवर लावायचं आहे, छान मसाज करायचा आहे व मऊ सॉक्स घालून झोपून जायचं आहे. त्यानंतरचा उपाय म्हणजे साजूक तूप लावायचं आहे. रोज रात्री झोपताना पाय कोमट पाण्याने धुवा. टाच स्वच्छ केल्यानंतर साजूक तूप लावून मऊ सॉक्स घालून झोपी जायचं. यामुळे तूप जे असतं ते त्वचेला आर्द्रता देऊन भेगा भरायला मदत करतं. आणि अजून काही बदल करायचे आहे ते म्हणजे भरपूर पाणी प्यायचं आहे, म्हणजे दिवसाला 8 ते 10 ग्लास पाणी प्यायचं आहे. तूप, दूध, ओले नारळ, आवळा, गूळ, तीळ यांचा आहारात समावेश करायचा आहे. पाय धुण्यासाठी नेहमी कोमट पाणी वापरायचं आहे. गरम पाण्यामुळे कोरडेपणा वाढतो. प्लास्टिक स्लीपर घालायचं टाळायचं आहे, त्याऐवजी सोल असलेली मऊ चप्पल वापरायची आहे. त्यानंतर पायांचं एक्सफोलिएशन करायचं आहे हप्त्यातून 1 वेळेस. यासाठी तुम्ही स्क्रब वापरू शकता किंवा प्युमिक स्टोनसुद्धा वापरायचं आहे. तर हे होते उपाय उन्हाळ्यात टाचांना पडणाऱ्या भेगांवर. कसे वाटले कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.